नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. तर नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवर्जून बाळा हे 21 नियम. देशभरामध्ये चैत्र नवरात्र अगदी उत्साहाने साजरी केली जाते. नवरात्रीच्या दिवसामध्ये दुर्गा देवीची पूजा आणि उपवाससुद्धा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा देवीला शक्तीचे स्वरूप समजले जातं. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये शक्तीच्या 9 रूपाची पूजा देखील केली जाते. या काळामध्ये काही सोपे पण प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख, शांती व समृद्धी येते. तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवी माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत. पहिला उपाय, चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करावे आणि देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करावा किंवा लाल कमळाचे फूल किंवा गुलाबाचे फूल देवीला आवर्जून अर्पण करावे. उपाय दुसरा, नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा. शक्य असल्यास 9 दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्यावा. उपाय तिसरा, दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवीजवळ 9 दिवस अखंड दिवा आवर्जून लावा. त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर घर बंदिस्त करून कुठे देखील जाऊ नका. उपाय चौथा, चैत्र नवरात्रीतील देवीला 9 दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ अर्पण करावी. देवीला घटाला माळ अर्पण करताना त्या घटाची माळ सुईने कधीही बनवू नये, तर गाठी बांधून प्रत्येक पानाची किंवा फुलांची माळ बनवावी. उपाय पाचवा, देवीला 7व्या किंवा 8व्या माळेला नारळ अर्पण करावा. दररोज देवीसमोर घंटा वाजवावी. तसेच देवीला दररोज गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. रात्री देवीसमोर दररोज कापूर जाळावा. 6वा उपाय, नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललित सहस्त्रनाम याचे पठण अवश्य करावे. दररोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती देखील करा. नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा. खंड पडून देऊ नका किंवा टप्प्याटप्प्यानेही पूर्ण करू नका. त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही. ती पूजा निष्फळ ठरेल. दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी. पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात. 7वा उपाय, नवरात्रीच्या काळात दररोज 11 वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा. उपाय 8वा, उपासनेच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा. तसेच दररोज गूळ, फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घाला. उपाय 9वा, धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये 9 मुलींची पूजा करण्याचा नियम आहे, पण किमान 3 मुलींची पूजासुद्धा तुम्ही करू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 10वा उपाय, अष्टमीच्या दिवशी कन्या पूजेला खास महत्त्व आहे. या दिवशी 9 मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी. यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. 11वा उपाय, नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या आवर्जून घालूनच पूजा करावी. तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजी तवा आणि फुले अर्पण करावी. 12वा उपाय, नवरात्रीमध्ये चालीसा मंत्र किंवा दुर्गा सप्तशती वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नये. यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाठाच्या फळ काढून घेत असते. उपाय 13वा, घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ 9 दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी. यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते. उपाय 14वा, नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चामड्याच्या चपला किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नये. जसे की बेल्ट, पर्स, बॅग, चप्पल, शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे. उपाय 15वा, नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी 9 दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये. उपाय 16वा, नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी 2, 5, 7 किंवा 9 मुलींना आमंत्रित करणे हे नेहमी शुभ मानले जाते आणि म्हणून कन्यापूजनासाठी नेहमी 2, 5, 7, 9 किंवा 9च मुलींना आमंत्रित केले पाहिजे. उपाय 17वा, नवरात्रीमध्ये बूट, चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये. तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये. उपाय 18वा, नवरात्रीच्या उपवासात 9 दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये. याशिवाय तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. उपाय 19वा, विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज्य आहे. त्यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होतं. उपाय 20वा,
नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी 9 दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे. तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवरच झोपावे. उपाय 21. नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलेचा अनादर करू नये. मग ती आई असो, बहीण, पत्नी किंवा इतर कोणतीही महिला असो. सर्व स्त्रियांशी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये. तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये. उपाय 22. नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे सेवन करावे. यावेळी कांदा, लसूण, मांसाहार, मद्य, जंक फूड असे तामसिक पदार्थाचे सेवन शक्यतो टाळावे. उपाय 23. नवरात्रीत कुलदेवीची सेवा किंवा कुळाचार म्हणून कुलदेवीच्या टाकावर, मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन देखील करू शकता. त्याचबरोबर देवीला लवंगाची माळ देखील तुम्ही या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कधीही घालू शकता. उपाय 24. त्याचबरोबर नवरात्रीच्या 5व्या माळेला तुम्ही देवीची साडी, चोळी, अलंकार अर्पण करून ओटी भरू शकता. उपाय 25. नवरात्रीतील विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे कापणे टाळायला हवे. असे केल्याने माता दुर्गा नाराज होऊ शकतात. उपाय 26. नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये, कोणाला शिवीगाळ करू नये, नेहमी खरे बोलावे, सर्वांशी आदराने वागावे आणि शक्यतो वादविवादापासून दूर राहावे. राग, चिडचिड कमी करावे किंवा इतर दैनंदिन जीवनात सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगाचीच खोटा दिखावा अजिबात करू नये. खरे आहे त्या गोष्टीचा निसंकोचपणे स्वीकार करावा. उपाय 27. नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्याचं अवश्य पालन करावं. यासोबत वागण्यात क्षमाशीलता, औदार्य, उत्साह असायला हवा. उपवास करणाऱ्या व्यक्तीने व्यसना, क्रोध, लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे. उपाय 28. नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता. जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासून मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा भटब्राह्मणाद्वारे स्थापन करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींकडून देखील घट स्थापन करू शकता. उपाय 29. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर कलश स्थापित करा. हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याचे प्रतीक आहे. त्यानंतर 9 दिवस विधिवत दुर्गामातेची पूजा करावी. उपाय 30. जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत 4 दिवस पूजा करू नये. 5व्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात आणि या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी देखील जाऊ नये. उपाय 31. चैत्र नवरात्रीचा शेवटचा उपवास हा अष्टमीला म्हणजेच रामनवमीला किंवा काही ठिकाणी नवमीला असतो. देवीची आरती करून घट हलवला जातो आणि नंतर देवीला नैवेद्य दाखवून 5 परड्या भरून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो. तर अशा प्रकारे दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्या झालेल्या प्रमुख युद्धाशी हा संबंधित नवरात्री सण आहे. तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. तर हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना, 9 दुर्गांना समर्पित आहे. प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे. तर नवरात्र म्हणजे देवी शक्ती, देवीचा जागर, आदी मातेचा उत्सव. तर तुम्हाला माझी आजची ही महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.